नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये राज्यशास्त्राचं आपण एक क्वेश्चन आन्सर सिरीज रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत। भारताचे राष्ट्रपती या टॉपिकवर आजच्या लेक्चरमध्ये आपण काही क्वेश्चन्स कव्हर केलेत। जसा आपला फॉर्मॅट असतो क्वेश्चन्स देन त्याचं आन्सर आणि पूर्ण एक्सप्लेनेशन प्रत्येक क्वेश्चन्सच्या आन्सरवर आपण बघणारच आहोत। पण आता हे एक रिव्हिजन लेक्चर असणारे, एग्जाम तुमची जवळ येते राईट। मग म्हणूनच ज्या वेळेला स्क्रीनवर प्रश्न मी वाचेल त्यावेळेला जास्तीत जास्त प्रश्नांची आन्सर्स कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला आन्सर आल्यानंतर समजेल की तुमची किती तयारी एक्झामसाठी झालेली आहे। ओके, थोडेसे हाय लेवलचेच आपण राष्ट्रपतींवर प्रश्न घेतलेले आहेत, बरेचसे आपण फॅक्ट सुद्धा यामध्ये कव्हर करणार आहोत, तर नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। ठीक आहे, मग या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलवर मिळेल। तसंच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विजन स्टडीचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका। विजन स्टडीच्या ॲपमध्ये तुम्हाला भरपूर अशा PDF नोट्स एकदम इन डिटेल मिळतील, त्या तुम्ही रीड करू शकता। त्याचप्रमाणे डेली बेसिसवर करंट अफेअर्स सुद्धा अपडेट होत राहतात ॲपवर, आणि त्याचप्रमाणे राज्यसेवा 2021 या बॅचचे ॲडमिशन सध्या सुरू आहेत। तुम्ही 2021 साठी प्रिपरेशन करताय, तुम्हाला पूर्णपणे तयारी करायची एक्झामसाठी, तर नक्की या बॅचला ॲडमिशन घ्या। ओके, मग आता आपण वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। पहिलाच प्रश्न आहे, योग्य विधान कोणते? खाली आपल्याला दोन विधाने दिलेली आहेत, अ आणि ब, त्यातलं जे योग्य विधान आहे ते आपल्याला निवडायचं आहे। अ विधान दिलंय, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन पराभूत झालेले उमेदवार नीलम संजीव रेड्डी आहेत। ब विधान पण आपण वाचून घेऊया, आजपर्यंतच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येणारे एकमेव उमेदवार NS रेड्डी आहेत। आता दोन्हीकडे नीलम संजीव रेड्डी कसे असू शकतात असा प्रश्न निर्माण झालाय का तुमच्या मनात? तर ही दोन्ही विधानं आहेत ना जी बरोबर आहे। आपल्या क्वेश्चनचं आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे, अ आणि ब ही दोन्ही विधानं योग्य आहेत। आता ही कशा प्रकारे योग्य आहेत ना ती तुम्हाला मी एक्सप्लेनेशन मध्ये सांगते। नीलम संजीव रेड्डी हे 1969 ला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत होते, तेव्हा त्यांच्या विरोधात उभे होते VV गिरी। ओके, त्यावेळेला राष्ट्रपती पदामध्ये जी विजय झाला होता VV गिरी यांचा, आणि त्यावेळेला ते नीलम संजीव रेड्डी यांच्या विरोधामध्ये उभे होते। मग आता यांचं जे वोटांचं कॅल्क्युलेशन आहे ना, अगदी जवळजवळ खूप कमी वोट्सने VV गिरी विजयी झाले होते। जसं VV गिरी यांच्या वाट्याला 50.22% एवढे वोट्स आलेले, तर VV गिरी यांना 48.5% एवढे वोटिंग मिळाले, आणि एवढे वोट्स मिळून सुद्धा त्यांचा पराभव झालेला। इनफॅक्ट याच्याबद्दल तर असं सुद्धा आहे, जेव्हा पहिल्या राऊंड मधलं कॅल्क्युलेशन झालं ना, तर त्यावेळेला काय झालेलं की जे पहिल्या राऊंडचं जेव्हा कॅल्क्युलेशन झालं तर त्यावेळेला नीलम संजीव रेड्डी हे पुढे होते, पण जेव्हा दुसऱ्या फेरीमध्ये कॅल्क्युलेशन झालं त्यावेळेला ते मागे पडले। म्हणजे इथे ना अजून एक फॅक्ट तुमच्या समोर येते की राष्ट्रपती निवडणुकीसाठी दुसऱ्या फेरीची मोजणी VV गिरी जेव्हा राष्ट्रपती झाले त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये झाली होती। याबद्दल ना एक छोटीशी स्टोरी आहे, थोडासा तुमचा टाइम जाईल, पण हे फॅक्ट्स लक्षात ठेवायला तुम्हाला एकदम इझी जाईल। ज्या वेळेला VV गिरी हे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले ना, त्यावेळेला आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या। ओके, के कामराज यांनी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान बनावं असा प्रस्ताव ठेवला होता, आणि काँग्रेसने त्याला मान्यता सुद्धा दिली होती। पण त्यावेळेला मोरारजी देसाई सुद्धा काँग्रेसमध्ये होतं, त्यांना खरं तर पंतप्रधान बनायचं होतं, पण मोरारजी देसाई त्यांचं काही विचारसरणी थोडीशी वेगळी होती, ते काँग्रेस पार्टीवर भारी पडू शकले असते। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात, तुम्हाला थोड्या माहीत असणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच मोरारजी देसाई थोडंसं यांना बाजूला ठेवण्यात आलं आणि इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या। ओके, मग इंदिरा गांधी ज्यावेळेला पंतप्रधान बनल्या त्यांनी भरपूर असे डिसिजन घेतले जे त्यांच्या स्वतःच्याच पार्टीच्या विरोधात होते। मग पार्टीमध्ये फूट पडली, दोन भाग झाले एक प्रकारे। ओके, आणि मग त्यातच जे काँग्रेस पार्टीचेच नेते होते त्यांनी निर्णय घेतला की नीलम संजीव रेड्डी यांनी इलेक्शन लढलं पाहिजे राष्ट्रपती पदाचं, आणि इंदिरा गांधी यांनी त्यांचा उमेदवार ठेवला, ते म्हणजे VV गिरी। ओके, म्हणजे बघा इथे एकाच पक्षातून एकाच वेळी दोन उमेदवार ठेवण्यात आले होते। आणि याबद्दल अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे जसं आपल्याकडे राज्यघटनेमध्ये काय दिलेलं आहे, ज्यावेळेला राष्ट्रपती पदावर नसतील तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाची काम करणार आहेत राईट। मग आपल्याकडे भरपूर वेळा असं झाले की उपराष्ट्रपती परत राष्ट्रपती बनलेले आहेत, जसं झाकीर हुसेन ज्यावेळेला राष्ट्रपती होते ना त्यावेळेला VV गिरी
हेच उपराष्ट्रपती होते. झाकीर हुसेन 1967 मध्ये राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले. पण पुढे 1969लाच 2 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. जास्त काळ ते राष्ट्रपती राहिले नाहीत आणि मग त्यांच्या जागी व्ही गिरी हे राष्ट्रपती बनले. ओके. आणि मग इंदिरा गांधी यांनी असा निर्णय घेतला होता की व्ही गिरी यांनी सुद्धा उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदासाठी लढलं पाहिजे. पण त्यावेळेला आता असा नियम होता की ज्या वेळेला एखादा व्यक्ती राष्ट्रपती पदावर असेल तर तो कसं काय इलेक्शन लढणार ना. आणि म्हणूनच एक नियम काढण्यात आला, एक कायदा करण्यात आला की ज्या वेळेला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोघेही जण जेव्हा पदावर नसतील त्यावेळेला जे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत म्हणजे आपल्या देशाचे CJI हे होणार आहेत राष्ट्रपती. होणार आहेत म्हणजे राष्ट्रपती पदाजागी कार्य करणार आहेत. ओके. मग व्ही गिरी हे जेव्हा इलेक्शनला उभे राहिले त्यांच्या जागी न्यायाधीश मोहम्मद हिदायतुल्ला म्हणजेच M हिदायतुल्ला हे त्यावेळेला सरन्यायाधीश होते. आणि मग त्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदं रिक्त असल्यामुळे राष्ट्रपती म्हणून काम केलं होतं. तर या सगळ्या फॅक्ट्स आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. जेवढं आपल्या ज्या हिस्ट्री आहे ना, एक प्रकारे आता आपण पॉलिटी शिकतोय पण या सगळ्या गोष्टी आहेत त्या हिस्ट्रीमधल्याच आपण मानून चालू शकतो. मग जर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवाल ना तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात राहणार आहेत. ओके. मग आपल्याला क्वेश्चनचं उत्तर मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. आय होप तुम्हाला हे समजलं असेल जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग परत 1977च्या निवडणुकीमध्ये नीलम संजीव रेड्डी हे बिनविरोध निवडण्यात आलेले, कारण की त्यांच्या समोर दुसरा कोणी उमेदवार उभाच राहिला नव्हता, त्यांना प्रतिस्पर्धीच कोण नव्हता. आणि 1977ला जेव्हा नीलम संजीव रेड्डी उभे राहिले त्यावेळेला ते डिरेक्टली बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवडून आले होते. ओके. नंतर पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. आता एका साईडला तुम्हाला दिलेलं आहे की राष्ट्रपतींची नावं दिलेली आहेत, दुसऱ्या बाजूला सगळे कोण कोण त्यांच्या प्रतिस्पर्धी होते त्यांची नावं दिलेली आहेत. तर इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, KR नारायणन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि श्रीमती प्रतिभा पाटील. तर आता डॉक्टर शंकर दयाळ शर्मा ज्या वेळेला इलेक्शनला उभे राहिलेल्या राष्ट्रपतींच्या तर त्यांच्या विरोधात जॉर्ज स्वेल हेच होते. KR नारायणन यांच्या विरोधात TN शेषन हेच होते. डॉक्टर APJ कलाम यांच्या अपोजिट लक्ष्मी सेहगल होते. नंतर श्रीमती प्रतिभा पाटील ज्या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत त्यांच्या विरोधात BS शेखावत हे होते उभे. मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक पहिला, अचं पहिलं, बचं दुसरं, कचं तिसरं आणि डचं चौथं. ओके. एकदा सगळ्यांची नावं लक्षात ठेवा. आयोग तुम्हाला यावर नक्कीच प्रश्न विचारू शकतो. त्यामुळे कोण राष्ट्रपती झाले, कोण विजयी उमेदवार होते आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी कोण होते. तसे तर प्रतिस्पर्धी असतात पण जे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत त्यांची नावं आपल्याला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. जसं पहिल्यांदाच 1952ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या विरोधात KT शाह होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे असे एकमेव राष्ट्रपती आहेत जे 2 वेळा राष्ट्रपती निवडून आलेले. एकदा 1952ला, त्यानंतर 1957ला. 1957ला NN दास हे त्यांच्या विरोधात होते. त्यानंतर 1962ला डॉक्टर S राधाकृष्णन यांच्या विरोधामध्ये चौधरी हरिराम हे उभे होते. त्यानंतर आले 1967ला डॉक्टर झाकीर हुसेन त्यांच्या विरोधात होते. प्रमुख प्रतिस्पर्धी होते त्यांचे K सुब्बाराव. 1969ला आत्ताच आपण याबद्दल बरंचसं डिस्कस केले. व्ही गिरी उभे राहिलेले, त्यांच्या विरोधात N संजीव रेड्डी हे उभे राहिलेले आणि विजय कोणाचा झालेला तर व्ही गिरी यांचा. त्यानंतर 1974ला फखरुद्दीन अली अहमद यांच्या विरोधात त्रिदेव चौधरी उभे होते. त्यानंतर 1977ला परत N संजीव रेड्डी आले बिनविरोध निवडून. 1982ला ग्यानी झैल सिंग HR खन्ना हे त्यांच्या विरोधात होते. नंतर आहेत 1967ला R व्यंकटरमण यांच्या विरोधातले जे प्रमुख प्रतिस्पर्धी होते ते होते V कृष्ण अय्यर. तर हे सगळे लक्षात ठेवा. 1992ला आपण डॉक्टर शंकर दयाळ शर्मा बघितलंच, आता जोड्या लावांमध्ये जॉर्ज स्वेल होते. 1997ला KR नारायणन. KR नारायणन लक्षात ठेवा हे भारताचे पहिले दलित राष्ट्रपती होते. परीक्षेला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की दुसरे दलित राष्ट्रपती कोण आहेत आताचे तर रामनाथ कोविंद. ओके. ही सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची जी वैशिष्ट्ये आहेत ना प्रत्येकाबद्दलची ज्यातून परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जास्तीत जास्त मी इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर 2002 मध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विरोधात यांचे प्रतिस्पर्धी होते लक्ष्मी सेहगल. त्यानंतर 2007 पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या विरोधात भैरवसिंग शेखावत हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते.
नंतर 2012ला प्रणव मुखर्जी त्यांच्या विरोधात PA संगमा हे उभे राहिलेले आणि 2017ला रामनाथ कोविंद यांच्या विरोधात मीरा कुमार या उभ्या होत्या. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता अधिकार राष्ट्रपतींचा विधिविषयक अधिकार म्हणता येईल? विधिविषयक अधिकार म्हणजेच काय तर कायदेविषयक अधिकार. ओके, विधिविषयकलाच आपण कायदा सुद्धा म्हणतो. तर 3 प्रकारचे अधिकार इथे दिलेले आहेत. अविधाने सभागृहांना आमंत्रित करणे, राज्यसभेमध्ये 12 सदस्यांचे नामनिर्देशन करणे आणि क दिलेले आहे कलम 240 नुसार केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांतता, विकास व सुशासनासाठी नियम तयार करणे. आता हे जे तिन्ही दिलेले आहेत ना, ते तीनही राष्ट्रपतींचे विधिविषयक अधिकारच आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. राष्ट्रपती जर आपण बघितलं तर संसदेचे एक अविभाज्य घटक आहेत. तसं बघायला गेलं तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचेही सदस्य नसतात, पण आपल्या विधिमंडळामध्ये त्यांना एक महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच त्यांना कायदेविषयक अधिकार सुद्धा प्राप्त होतात. मग त्या कायदेविषयक अधिकारांमध्येच बरेचसे अधिकार येतात त्यांचे. विधिविषयक अधिकारांमध्ये सभागृह आमंत्रित करणे, त्याचप्रमाणे ते स्थगित करणे याचा अधिकार त्यांना आहे. तसंच राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार सुद्धा आहे. ते पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार लोकसभा विसर्जित करतात, राईट. त्याचप्रमाणे 12 सदस्यांच्या नेमणुकीबरोबरच वेगवेगळे अधिनियमाकरिता जी पूर्वसंमती आहे ते देण्याचं काम सुद्धा ते करतात. जसं अर्थविधेयक जर असेल तर अर्थविधेयकासाठी पूर्वसंमती राष्ट्रपतींची लागते. जोपर्यंत राष्ट्रपतींची पूर्वसंमती मिळत नाही तोपर्यंत अर्थविधेयक लोकसभेमध्ये मांडता येत नाही. त्याचप्रमाणे कलम 200 नुसार घटक राज्यातील राज्यपालाद्वारे आलेल्या विधेयकाला संमती देणे वा रोखून ठेवणे हा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना मिळालेला आहे. तर हा सुद्धा त्यांचा विधिविषयकच अधिकार आहे ना, कारण की त्यांना कायद्याला संमती द्यायची असते. मग तो काय झाला त्यांचा विधिविषयक अधिकार. ओके. त्याचप्रमाणे जे आपले राष्ट्रपती आहेत ते संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक सुद्धा बोलवतात. त्याचप्रमाणे भारताचे राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक सुद्धा बोलवतात. तसंच राष्ट्रपतींना कलम 53 नुसार संघ शासनाचे सुद्धा सगळे अधिकार मिळालेले आहेत. कलम 72 नुसार त्यांना दयेचा अधिकार मिळालेला आहे. दयेचा अधिकार म्हणजे क्षमादानाचा अधिकार. जसं कोणाला मृत्यूदंडाची शिक्षा असेल तर त्याची वागणूक चांगली असेल तर राष्ट्रपतींकडे अर्ज करता येतो त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना. मग त्या दयेच्या अधिकारामध्ये एखाद्या वेळी राष्ट्रपती त्याची जी शिक्षा आहे ती पूर्णपणे रद्द करू शकतात किंवा थोडीशी सौम्य करू शकतात. जसं समजा एखाद्याला फाशीची शिक्षा असेल तर ती जन्मठेपेची करू शकतात. जन्मठेपेची शिक्षा असेल, आजीवन कारावास असेल तर ती शिक्षा आहे ती काही कमी वर्षांसाठी करू शकतात, 20 वर्षांसाठी, 7 वर्षांसाठी. तर अशा प्रकारे दयेचा अधिकार राष्ट्रपतींना मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कलम 123 नुसार राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार सुद्धा मिळालेला आहे. वटहुकुमालाच आपण अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स असं म्हणतो. ऑर्डिनन्स कधी काढला जातो राष्ट्रपतींकडून? ज्यावेळेला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन चालू नसतं आणि खूप गरज असते देशामध्ये एखादा कायदा बनवण्याची, पण संसदेचं अधिवेशन चालू नसल्यामुळे कायदा बनवता येणार आहे का? नाही. मग त्यामुळेच एक कायद्यासारखाच एक कायदा काढला जातो, पण त्याला कायदा नाही म्हणत, ऑर्डिनन्स म्हणतात. ओके. आणि या ऑर्डिनन्सला, या वटहुकुमाला कायद्या इतकंच महत्त्व प्राप्त असतं. ओके. मग आता आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की हे जे सगळे तीनही दिलेले आहेत ते तीनही राष्ट्रपतींचे कायदेविषयक किंवा विधिविषयक अधिकार आहेत. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, म्हणजेच बरोबरी विधान इथे आपल्याला ओळखायचं आहे. अविधान दिलेलं आहे, अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सिनेट सभागृहाचे पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. ब विधान दिले, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभा सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर ही दोन्हीही विधानं अगदी बरोबरी आहेत. आपलं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर हे लक्षात ठेवा. संविधानाच्या 5व्या भागामध्ये कलम 63 मध्ये आपल्याकडे उपराष्ट्रपतींची तरतूद दिली आहे. उपराष्ट्रपतींची निवड कशा पद्धतीने होते? तर ज्याप्रमाणे राष्ट्रपतींची होते त्याचप्रमाणे निर्वाचन मंडळ असतं. निर्वाचन मंडळामध्ये जे काही सदस्य असतात त्यांच्या निवडणुकीने उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. त्यामध्ये कलम 63 मध्ये त्यांच्या सगळ्या तरतुदी दिल्या आहेत. मग अमेरिकेचे जसे राष्ट्रपती आहेत, अमेरिकेप्रमाणेच उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध असतात. आता अमेरिकेचं जे वरिष्ठ सभागृह आहे त्याला आपण म्हणतो सिनेट नावाने, आणि भारताचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे तर राज्यसभा. कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. मग सिनेटचे सुद्धा अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष काम करतात
आणि आपल्याकडे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, तर जे उपराष्ट्रपती असतात भारताचे तेच राज्यसभेचे अध्यक्ष असतात. भारताच्या उपराष्ट्रपतींचं महत्त्वाचं काम काय? राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचं काम करतात आणि जर उपराष्ट्रपती अनुपस्थितीत असतील तर त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. पण आता समजा राष्ट्रपती पण नाही आहेत, उपराष्ट्रपती पण नाही आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत ते पण नाही आहेत. जर तेही नसतील तर जे वरिष्ठ न्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयाचे ते राष्ट्रपती म्हणून काम करणार आहेत. ओके, तर ही जी हायरार्की आहे एक ती नीट लक्षात ठेवा. आयोग यावर प्रश्न नक्कीच विचारू शकतो परीक्षेला. ठीक आहे, आपण आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जोड्या जुळवा इथे विचारलेल्या आहेत आपल्याला. एका बाजूला काही तरतुदी दिलेल्या आहेत राष्ट्रपतींच्या संबंधात आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिलेल्या आहेत की कोणत्या कलमामध्ये त्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. एका बाजूच्या बघूया आपण काय काय दिलेलं आहे. पहिल्या बाजूच्या महाभियोग प्रक्रिया, राष्ट्रपती पदाची शपथ, त्यानंतर राष्ट्रपती पद रिक्त होणे आणि राष्ट्रपती पदाच्या शर्ती. तर जी महाभियोगाची प्रक्रिया आहे ती आपल्याला कलम 61 मध्येच देण्यात आलेली आहे. कलम 61 मध्ये महाभियोग प्रक्रियेबद्दल काय काय तरतुदी आहेत एकदा आपण बघून घेऊया. आन्सर आपण हळूहळू बघूया आता या प्रश्नाचं. कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवर महाभियोग लावून त्यांना पदावरून दूर करता येतं. तर अशी सगळी पद्धत ही जी महाभियोगाची प्रक्रिया किंवा त्यालाच आपण इम्पिचमेंट ऑफ द प्रेसिडेंट असं ओळखतो. आणि याचं कारण फक्त असलं पाहिजे की त्यांनी काहीतरी घटनाभंग केलेला आहे, घटनेच्या विरोधात जाऊन काहीतरी काम केलंय, त्यावेळेलाच त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया चालवली जाऊ शकते. ओके, मग आता ही महाभियोगाची प्रक्रिया एवढी सिंपल नाहीये. एक ठराव एखाद्या सभागृहामध्ये राष्ट्रपतींच्या विरोधात मांडावा लागतो की महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याआधी, आणि त्यापूर्वी ठराव मांडण्यापूर्वी काही अटी असतात. जसं ठराव मांडण्याचा हेतू दर्शवणारी त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 1/4 सदस्यांनी स्वाक्षरी केलेली एक नोटीस द्यावी लागते 14 दिवस आधीच. सभागृहात तशी नोटीस द्यावी लागते. त्यानंतर एक दोषारोपाचा प्रस्ताव असलेला ठराव त्या सभागृहामध्ये मांडला जातो 14 दिवसांनंतर. आणि त्यावेळेला एकूण जी सदस्य संख्या आहे ना त्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 म्हणजे 2/3 बहुमताने तो पारित होणे गरजेचे. ओके, म्हणजे ते विशेष बहुमताने सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर मग तोच ठराव एकदा पास झाला एका सभागृहामध्ये की तो दुसऱ्या सभागृहात जातो. दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा तो ठराव 2/3 बहुमतानेच पास झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला हा ठराव पास होईल तेव्हापासून त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येतं. ओके, तर या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. महाभियोग प्रक्रियेबद्दल सुद्धा आयोग अनेक वेळा परीक्षेला प्रश्न विचारते. ओके, मग अचं आपल्याला पहिलंच मिळालेलं आहे. त्यानंतर राष्ट्रपती पदाची शपथ कलम 60 मध्ये देण्यात आलेली आहे. राष्ट्रपती पद रिक्त होणं याबद्दल सुद्धा जी तरतूद आहे ती कलम 62 मध्ये देण्यात आली आहे. आता राष्ट्रपती पद कधी कधी रिक्त होऊ शकतं ज्यावेळेला त्यांचा 5 वर्षाचा काळ पूर्ण संपणार आहे. त्यानंतर राष्ट्रपतींनी जर राजीनामा दिला, त्याचबरोबर महाभियोग प्रक्रियेद्वारे राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं असेल, त्यांचा मृत्यू झाला असेल, तर अशी जी काही वेगळी कारणं आहेत त्यामुळे राष्ट्रपती पद रिक्त होऊ शकतं. तसंच राष्ट्रपती पदाच्या ज्या शर्ती आहेत त्या कलम 59 मध्ये दिलेल्या आहेत. ओके, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक पहिलाच. पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अविधान दिले कलम 53 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून होते. त्यानंतर दुसरं विधान दिले संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभाग घेतात. लोकसभा व राज्यसभा यांचे नामनिर्देशित सदस्य यांचा सहभाग नसतो. मग आता इथे प्रश्न कशाबद्दल आहे? राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबतची जी तरतूद आहे ना ती कलम 53 मध्ये नाही तर कलम 54 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे अविधान हे चुकीचं आहे. म्हणजेच राष्ट्रपतींची निवडणूक एका निर्वाचक गणाकडून, त्यालाच इलेक्टोरल कॉलेज असं म्हटलं जातं, तर या इलेक्टोरल कॉलेजकडून ही निवडणूक होते. मग या निवडणुकीमध्ये कोण कोण असतं ना ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हाती आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊया, त्यानंतर परत प्रश्नाकडे वळूया. निर्वाचन गण कोणाचं बनून मिळतं? कोण राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात? एक म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य. निर्वाचित सदस्य म्हणजेच कोणते सदस्य? जे निवडून आलेले आहेत, लोकांनी ज्यांच्यासाठी वोटिंग केलंय ना तेच सदस्य, फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहाचे तेच सदस्य या निर्वाचक गणामध्ये असतात. तसंच राज्यांच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, लक्षात ठेवा विधानसभांचेच. ओके,
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे म्हणजे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, त्याचप्रमाणे दिल्ली, पुद्दुचेरी या युनियन टेरिटरीजच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य सुद्धा यात असणार आहेत. आता इथे अजून एक नाव तुम्ही ऍड करू शकता. दिल्ली आणि पुद्दुचेरी बरोबर जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरीच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य सुद्धा आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेणार आहेत. ओके, मग हे सगळे कोण झाले? जे निवडून आलेले सदस्य आहेत ते. पण मग राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेत नाहीत? जसं लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभाचे जे नामनिर्देशित सदस्य असतात. का हे निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ शकत नाही? कारण की त्यांची निवड ही राष्ट्रपतींकडूनच करण्यात आलेली असते की नाही, आणि राज्य विधानसभांच्या नामनिर्देशित सभासदांची नेमणूक ही राज्यपालांकडून केली जाते. राईट, त्यामुळे ते या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. तसंच जर समजा राज्य विधिमंडळ हे द्विगृही असेल, द्विगृही म्हणजे जिथे विधानसभा आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे, तर विधान परिषदांचे जे निर्वाचित त्याचप्रमाणे नामनिर्देशित म्हणजे विधान परिषदेतला कोणताच सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभाग घेऊ शकत नाही. आणि दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्लस आता जम्मू काश्मीर त्यामध्ये ऍड करा, या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधील नामनिर्देशित सदस्य यामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. ओके, तर इथे आपल्याला समजलंय की कोण कोण सहभाग घेऊ शकतात, कोण कोण भाग घेऊ शकत नाहीत. मग जे ब विधान आहे ते बरोबर आहेत की जे निर्वाचित सदस्य असतात ते निवडणुकीत सहभाग घेतात. क विधान सुद्धा बरोबर आहे, नामनिर्देशित सदस्य यांचा सहभाग नसतो. संसदेच्या नामनिर्देशित सदस्यांचा यामध्ये सहभाग असतो का? तर नसतो. मग उत्तर काय असणार आहे इथे आपलं? पर्याय क्रमांक दुसरा अ आणि ब. आय होप तुम्हाला हे नीट समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आता आपण. खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? अचूक नाही म्हणजेच काय? चूक आहे. दोन विधानं दिलेली आहेत. अ विधान दिलंय, भारतातील राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपतींप्रमाणे कितीही वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवू शकतात. ब विधान दिलंय, आत्तापर्यंत राजेंद्र प्रसाद व APJ अब्दुल कलाम यांनी प्रत्येकी 2दा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. पहिलं की दिलंय, भारतातील राष्ट्रपती अमेरिकेच्या राष्ट्रपतींप्रमाणे कितीही वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढू शकतात. एक गोष्ट इथे लक्षात आली पाहिजे, आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते पुन्हा निवडणूक लढवू शकतात राष्ट्रपती पदासाठी आणि कितीही वेळा राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतात. पण अमेरिकेचे राष्ट्रपती किंवा त्यांना आपण राष्ट्राध्यक्ष म्हणतो, ते फक्त राष्ट्रपती पदाची निवडणूक हे 2 वेळाच लढवू शकतात. म्हणजे ते 2 वेळाच निवडून येऊ शकतात ॲज अ राष्ट्रपती. म्हणजेच पहिलं विधान जे आहे ते चुकलेलं आहे. ब विधान दिलंय, आत्तापर्यंत राजेंद्र प्रसाद व APJ अब्दुल कलाम यांनी प्रत्येकी 2दा राष्ट्रपतीपद भूषवलेले आहे. तर हे विधान चुकीचंच आहे. याचं आन्सर आपण सुरुवातीच्याच प्रश्नामध्ये बघितलेलं. जसं राजेंद्र प्रसाद यांनी 2दा राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे, पण APJ अब्दुल कलाम यांनी फक्त एकदाच राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. कोणत्या वर्षी ते राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले? 2002 पर्यंत. 2002 ते 2007 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आता इथे आपल्याला मिळालेलं आहे. काय? तर अ आणि ब, पर्याय क्रमांक तिसरा. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न काय दिलाय? योग्य जोड्यात जुळवा. एका बाजूला काही राष्ट्रपतींबद्दलची वैशिष्ट्ये दिली आहेत आणि ते कोणते राष्ट्रपती आहेत ते आपल्याला ओळखायचंय. अ दिलाय, पहिले दलित राष्ट्रपती. तर KR नारायणन, आपण मघाशीच बघितलं, हे पहिले भारताचे दलित राष्ट्रपती आहेत. KR नारायणन हे कधी राष्ट्रपती बनले होते? 1997 मध्ये. 1997 ते 2002 या वर्षापर्यंत ते राष्ट्रपती होते. आणि त्यांच्यानंतर लगेचच कोण आले? APJ अब्दुल कलाम. त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी कोणाच्या वेळेला झालेली? VV गिरी यांच्या वेळेला दुसऱ्या फेरीची मतमोजणी झालेली. त्यांच्या विरोधात कोण होतं त्यावेळेला? नीलम संजीवा रेड्डी 1969 मध्ये. राईट, म्हणजे इथं अचं दुसरं आहे, बचं पहिलं आहे. त्यानंतर पूर्व उपराष्ट्रपती असलेले राष्ट्रपती. आधी उपराष्ट्रपती होते, त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. यावर सुद्धा आपलं डिस्कस झालंय, ते म्हणजे झाकीर हुसेन. तर आता इथे ना तुम्हाला हे माहिती पाहिजे की कोण असे राष्ट्रपती आहेत की जे त्यापूर्वी राष्ट्रपती बनण्याच्या पूर्वी उपराष्ट्रपती होते. कोणाकोणाची नावं त्यामध्ये येतात? जसं त्यामध्ये S राधाकृष्णन आहेत, त्यानंतर झाकीर हुसेन, VV गिरी, R व्यंकटरमण, शंकर दयाळ शर्मा आणि KR नारायणन. हे जे सगळे आहेत ते आधी उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केलं, त्यानंतर पुढे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. तर या सगळ्यांचा समावेश कशात होतो? पूर्वी ते उपराष्ट्रपती असलेले राष्ट्रपती आहेत. त्यानंतर सर्वाधिक मतफरकाने निवडून आलेले राष्ट्रपती कोण आहेत? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद कसे, ज्यावेळेला पहिल्यांदा निवडणूक झालेली 1952ला, त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना
81% एवढं मतदान मिळालेलं, एवढे वोट्स मिळालेले. पण ज्या वेळेला दुसऱ्यांदा ते निवडणुकीला उभे होते ना, त्यांच्या विरोधात होते NN दास. त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 99.35% एवढं मतदान मिळालेलं. म्हणजे बघा किती जास्त वोट्सने ते राष्ट्रपती बनले होते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात असणं तुमच्या खूप महत्त्वाची आहे. मग इथे उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. ओके, मग आता इथे आपण नीट समजून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जे डॉक्टर S राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन 1962 मध्ये जेव्हा ते निवडून आलेले, त्यावेळेला सुद्धा त्यांना खूप वोटिंग होती. जर सेकंड हायेस्ट तुम्ही मोजलात तर त्यांना 98.24% एवढं वोटिंग मिळालेलं. त्याच्यानंतर थर्डला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम 89.58%. तर हे तिन्ही नावं लक्षात ठेवू शकतात. पहिल्यावर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि थर्डला आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. सगळे डॉक्टर आहेत, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याच्या अधिकाराबाबत योग्य विधाने निवडा. अध्यादेश म्हणजेच काय? वटहुकूम किंवा ऑर्डिनन्स. अविधान दिलंय, अध्यादेश काढण्यासाठी संसदेचे दोन्हीही सभागृह अधिवेशनात नसणे आवश्यक आहे. सगळं आधी वाचून घेऊया, त्यानंतर उत्तराकडे वळूया. घटना दुरुस्तीसाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाहीत. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी. आणि या गोष्टी माहिती असण्यासाठी तुम्हाला जे बुक रिडिंग करताय किंवा कसाही तुम्ही अभ्यास करताय तो तुम्हाला थोडा डिटेलमध्ये करावाच लागणार आहे. क विधान दिले, राष्ट्रपती अशाच विषयांवर अध्यादेश काढू शकतात ज्यांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. पहिलं विधान दिलंय की संसदेचे दोन्हीही सभागृह अधिवेशनात नसणं आवश्यक आहे. हे विधान चुकीचं आहे. चुकीचं कसं आहे? राष्ट्रपतींना कलम 23 नुसार संसदेच्या विराम काळातच ते अध्यादेश काढू शकतात. विराम काळात म्हणजे काय? ज्यावेळेला संसदेचं अधिवेशन भरलेलं नसतं तेव्हा. मग इथे 2 कंडिशन्स येतात. ज्या वेळेला संसदेचे दोन्ही सभागृह अधिवेशनात नसतात त्यावेळेला ते अध्यादेश काढू शकतात. त्याचप्रमाणे एक सभागृह जरी अधिवेशनात नसेल ना त्यावेळेला सुद्धा ते अध्यादेश काढू शकतात. कारण की कोणताही कायदा ज्यावेळेला पास करायचा असतो दोन्ही सभागृहांचं मतदान आवश्यक असतं की नाही, दोन्ही सभागृहांमध्ये ते संमत होणं आवश्यक असतं. मग जरी एका सभागृहात एखादा कायदा संमत झाला, बिल पास झालं, त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही. मग त्यावेळेला जर एक सभागृह अधिवेशनात आहे दुसरं नाहीये त्यावेळेला राष्ट्रपती ऑर्डिनन्स काढू शकतात. त्यानंतर ब विधान काय दिलेलं? घटना दुरुस्तीसाठी राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाही काढू शकत. राष्ट्रपती भरपूर गोष्टींसाठी अध्यादेश काढू शकतात, वेगवेगळ्या विषयांवर काढू शकतात. जसं त्यामध्ये जर एखाद्या कायद्यात बदल होत असेल, त्यांच्या स्वतःच्या अध्यादेशामध्ये बदल होत असेल तरी सुद्धा काढू शकतात. करामध्ये काय बदल करायचा असेल तरी सुद्धा अध्यादेश काढू शकतात, पण घटना दुरुस्तीसाठी अध्यादेश काढू शकत नाहीत. ओके, मग आता इथे ब विधान पण बरोबर आहे, अविधान चुकलेलं आहे, ब विधान बरोबर आहे. त्यानंतर दिलं राष्ट्रपती अशाच विषयांवर अध्यादेश काढू शकतात ज्यामध्ये संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे. तर हे विधान अगदी बरोबर आहे. राष्ट्रपती अशाच विषयांवर अध्यादेश काढू शकतात ज्यांवर कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. इनफॅक्ट ज्यावेळेला राष्ट्रपती अशा प्रकारचा अध्यादेश काढतात ना तर त्यावेळेला त्यावर सगळ्या कंडिशन्स अप्लाय होतात. म्हणजे संसदीय कायद्याप्रमाणे अध्यादेशावर जी घटनात्मक बंधने ती लागू होतात. घटनात्मक बंधने जसं कायद्याद्वारे आपण मूलभूत हक्क काढून घेऊ शकतो का, कमी करू शकतो का? नाही करू शकत संसद. मग त्याचप्रमाणे राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे सुद्धा मूलभूत हक्क काढून घेऊ शकत नाहीत. म्हणजे याच्यावर काही ना काही काय आहेत तर कंडिशन्स अप्लाय हे देण्यात आलेलेच आहेत. त्याचप्रमाणे अध्यादेश दोन्ही सभागृहांनी पारित केलं पाहिजे. आता ज्या वेळेला अध्यादेश काढला जातो ना, अध्यादेश काढल्यानंतर पुढे संसदेचं अधिवेशन भरलं असेल, मग संसदेचं अधिवेशन भरल्यानंतर तो अध्यादेश जर दोन्ही सभागृहांनी बिल म्हणून संसदेमध्ये मांडला, लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही बिल म्हणून संसदेमध्ये मांडला आणि तो पारित केला, पास केला, तर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. पण कायद्यामध्ये रूपांतर जर झालं नाही तर संसदेचं ज्यावेळेला अधिवेशन सुरू होतं त्याच्यानंतर 6 आठवडे जसे संपले तसा त्या अध्यादेशाचा जो अंमल आहे तो पूर्णपणे संपुष्टात येतो. पण जर त्याचं कायद्यात रूपांतर करायचं असेल तर 6 आठवड्यांच्या आधी त्या अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर हे करावंच लागतं. ठीक आहे, मग आता इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून केव्हा कार्य करू शकत नाहीत? आता आपल्याला इथे तर माहिती आहे की जेव्हा राष्ट्रपती पदावर नसतील त्यावेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करणार आहेत. पण त्यात काय कंडिशन्स अप्लाय आहेत आपण एक एक विधान बघून घेऊया, तुम्हाला समजेलच.
अविधाने, तुम्हाला उत्तर येत असेल, आय होप तुम्ही सुरुवातीपासून आन्सर्स करताय. उत्तर येत असेल तर कमेंट सेशनमध्ये उत्तर देत जा. अविधान दिलंय जेव्हा राष्ट्रपती राजीनामा देतात त्या तारखेपासून. त्यानंतर दुसरं दिलंय जेव्हा राष्ट्रपती पदच्युत होतात त्या तारखेपासून, जेव्हा राष्ट्रपतींचा पदावधी संपला त्या तारखेपासून, जेव्हा राष्ट्रपतींचा मृत्यू झाला त्या तारखेपासून. बघा राष्ट्रपती मग इथे ना उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून केव्हा केव्हा काम करतात ते म्हणजे जेव्हा त्यांनी राजीनामा दिला असेल, तसंच राष्ट्रपती यांना जर महाभियोग प्रक्रिया चालून पदावरून काढून टाकण्यात आलं असेल आणि ज्या वेळेला राष्ट्रपतींचा मृत्यू झाला असेल किंवा ते कुठेतरी बाहेर वॅकेशनसाठी गेले असतील त्यावेळेलाच उपराष्ट्रपती राष्ट्रपती बनून काम करतात. पण ज्या वेळेला राष्ट्रपतींचा पदावधी संपला, त्यांचा पदावधी संपल्यानंतर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. इतर टर्म्स मध्ये सुद्धा, इतर कंडिशन्समध्ये सुद्धा 6 महिन्यांच्या आतच निवडणुका घ्याव्या लागतात. म्हणजेच उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून 6 महिन्यांसाठी काम करतात. पण ज्या वेळेला राष्ट्रपतींचा पदावधी संपतो ना त्यावेळेला जोपर्यंत राष्ट्रपती निवडून येत नाहीत तोपर्यंत जे पूर्वीचे राष्ट्रपती आहेत ना तेच काम करतात त्यांच्या पदावर. ठीक आहे, म्हणजे इथे उपराष्ट्रपतींना काम करावं लागत नाहीत. ओके, तुम्ही इथे असं म्हणू शकता ज्या खूप अशा कंडिशन्स आहेत ज्या इमिडिएट बेसिसवर आलेल्या आहेत त्यावेळेला उपराष्ट्रपती राष्ट्रपतींच्या जागी काम करतात. पण आता पूर्वीचे तर राष्ट्रपती आहेत ना जेव्हा त्यांचा पदावधी संपलेला आहे, मग जोपर्यंत दुसरे राष्ट्रपती निवडून येत नाहीत तोपर्यंत तेच त्यांचं काम आहे ते कंटिन्यू करतात. ठीक आहे, मग इथे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 क. ओके, मग आता आपण सगळं जे राष्ट्रपतींबद्दलची माहिती आहे ती ऑलमोस्ट बरीचशी माहिती मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्ही जेव्हा प्रश्न बघितलेत त्यावेळेला क्वेश्चन्सचे आन्सर केलेले आहेत आणि जरी केलेले नसतील तरी सुद्धा तुम्हाला येत असतील असं मी थोडंसं कन्सिडर करते, कारण की परीक्षेची तयारी ही तुमची आता चांगली झालीच पाहिजे. आपलं रिव्हिजन लेक्चर होतं, अशाच प्रकारचं लवकरच आपण एखादं लेक्चर घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.